जाधव यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहताय। ज्येष्ठ पत्रकार विजय सोरमारे सर आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सोरमारे सर, सुरुवातीला तुम्ही पूर्णपणे ऐका की संजय दिना पाटील यांनी कोणत्या भाषेचा वापर केलाय। बस झाला ना, आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतो, बोललो ना भाई, आता किती कशाला हे करतोय। चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडी, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला। ठीक आहे जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। ए भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईन मी खासदार आले। तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरा, तुम्ही उगाच माझ्या घालतात आहे, रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका, घराखाली उघड देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय, बरोबर काय, उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं तर लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही दिली बाईक, बरोबर, हा माझून कशाला घुसताय, फक्त एवढंच। अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व, काय बोलू दे, अरे काय बोलू द्यायचा आणि येऊ नका माझ्याकडे, काय घ्यायला आला तर मारणार होता, तुम्ही दिली बरोबर, रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार। सोरमारे सर, संजय दिना पाटील यांची भाषा तुम्ही ऐकलेली आहे, मुद्दा हाच आहे की ही भाषा वापरण्याची हिंमत येते कुठून। यात 2-3 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत। पहिली गोष्ट म्हणजे संजय दिना पाटील यांचं हे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला, मुंबईला नवीन नाही, म्हणजे एकूण त्यांची सगळी राजकीय पार्श्वभूमी अशाच पद्धतीची गुंडगिरीची आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। नंबर 2, 10 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच नवाब मलिक यांच्या जाहीर सभेत जाऊन ते बंदुका नाचवत तिथं सभेत गेले होते आणि नवाब मलिकांना धमकावलेलं होतं। ही 10 वर्षापूर्वीची घटना सगळ्यांना आठवत असेल। पुन्हा आता भास्कर जाधव जे बोलले ते शेवटचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही, असा जेव्हा आत्मविश्वास येतो त्यावेळी सत्ताधारी गोटात गेलेले लोक अशा पद्धतीने बोलू शकतात। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते की संजय दिना पाटील, जसं कायदा सुव्यवस्थेचं कंट्रोल कुणावर राहिलेलं नाही, नियंत्रण कुणावर राहिलेलं नाही, त्याच पद्धतीने संजय दिना पाटलांचंही मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, असं या एकूण सगळ्या घटनाक्रमावर दिसतं। त्यामुळे पत्रकार त्यांचं काम करायला बघायला गेले होते, त्यांची जबाबदारी होती, ते अशा पद्धतीने नेहमी त्यांना या गोष्टी करायला लागतात। असं असताना ठीक आहे, तुम्ही विरोधकांच्या बद्दल धमकावणं, विरोधकांच्या बद्दल भाषा वापरणं, अर्थात ती भाषा वापरता ते आक्षेपार्हच आहे, मुळात त्याला पहिल्यांदा आक्षेप घ्यायला पाहिजे। पण तिथं त्यांचं काम करायला गेलेल्या पत्रकारांना सुद्धा तुम्ही धमकावता, हे म्हणजे आता आपल्याला कुणी काही करू शकत नाही, आपलं कुणी काही बिघडू शकत नाही, अशी एक जी भावना बळावत चाललेली आहे, मला वाटतं त्याचं हे निदर्शक आहे। आणि एकूण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कुठल्या थराला गेली हे सुद्धा यातून सगळ्यातून दिसून येतं। धन्यवाद सोरमारे सर, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुमची सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी। तर पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मी आधी असेच 5 जण मारले, मगरूर खासदाराने खुलेआम ही धमकी देखील दिलेली आहे। एवढंच नाही तर महाराष्ट्र पोलिसांसह राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेला देखील या खासदाराकडून आव्हान देण्यात आले। संजय दिना पाटील यांची हीच भाषा आणि ज्या पद्धतीने त्यांनी मारण्याची भाषा केलेली होती त्यावरूनच संजय राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे। त्या संदर्भातली सविस्तर माहिती राऊतांकडून आज सकाळी सुद्धा माध्यमांना देण्यात आलेली होती। ईशान्य मुंबई, ज्या ठिकाणचे संजय दिना पाटील हे खासदार आहेत, त्या ईशान्य मुंबईमधले शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते संजय राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी राऊतांच्या निवासस्थानी देखील आले होते आणि त्यांनी खुलेआमपणे माध्यमांच्या समोर सांगितलेलं आहे की संजय राऊत यांनी केलेलं काम म्हणजे संजय दिना पाटील यांच्याबद्दल लिहिलेलं पत्र हे योग्य आहे, असं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं, संजय दिना पाटील यांच्याच मतदारसंघामधल्या शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे।